आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुने पुने कितने हो सुने सुनाए, ये की प्यास बुझत न बुझाए। हे राघव, जर मी मन, कर्म आणि वचनांनी या चरणांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाचाही विचार केला नसेल, तर माझं वचन निभावण्यासाठी माझी मदत करा। कारण पतीच्या आज्ञेशिवाय स्त्री ही कुठल्याही धर्माचं, कुठल्याही निर्णयाचं पालन करू शकत नाही। म्हणून मला जाण्याची आज्ञा द्या, अन्यथा माझ्यासाठी स्वतःच्याच योग अग्नीमध्ये जळून भस्म होण्या व्यतिरिक्त या कलंकाला मिटवण्यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही। मला जाण्याची आज्ञा द्या प्रभू। मला आज्ञा द्या प्रभू, मला आज्ञा द्या। हाच एक मार्ग आहे प्रभू, तुम्ही मला आज्ञा द्या। माझी आता परीक्षा नका घेऊ प्रभू, नका घेऊ। मला आपल्या धर्माचं पालन करू द्या प्रभू। जब एक सती ने दृढ़ होकर महात्याग का व्रत उर्धारा, सिय के संकल्प के आगे रघुकुल का राजा हारा। इस दृढ़ संकल्प के आगे रघुकुल का राजा हारा। रघुकुल की डगमग नैया अब कैसे लगे किनारे, हर कोई आशा बांधे
बस सिय की ओर निहारे। ये महाशक्ति वैदेही आदर्श की प्रतिमा लागे। त्याग और बलिदान में सीता लो बढ़ गई राम से आगे। आकाश है यदि श्री रघुवर तो सीता है अटल ध्रुव तारा। सिय के संकल्प के आगे रघुकुल का राजा हारा। इस दृढ़ संकल्प के आगे रघुकुल का राजा हारा। आधी उपवस्त्र तर धारण करून घ्या। अरे मला घाईत काही लक्षात नाही राहत। हे अर्ध्या रात्री बाहेर जाण्याची काय आवश्यकता पडली आहे? हे तर दादा आणि वहिनीच जाणू। माझा धर्म तर केवळ आज्ञा पाळणे आहे। राजा राणीचा आदेश झाला की सेवक तत्पर तयार। मला असं वाटतंय की या महिन्याच्या पौर्णिमेला गंगा स्नानाचं विशेष महत्व असतं। म्हणून तर वहिनीने विचार केला असावा की सूर्याच्या पहिल्या किरणासोबत गंगा स्नानाचा पुण्यलाभ प्राप्त करावा। इतक्या लवकर पोचाल का? लक्ष्मण सारखा सारथी असेल तर काही असंभव नाही। तू अजून आमचं रथ चालवणं पाहिलं नाहीस उर्मिला? परत कधी याल? कोण जाणे। त्या दिवशी वहिनी म्हणत होती ऋषी स्त्रियांसोबत आश्रमात काही दिवस राहण्याची इच्छा होत आहे, म्हणून त्यांनी ऋषी स्त्रियांसारखी वस्त्रही बनवून घेतली आहेत। असं का? त्या म्हणत होत्या की ऋषी आश्रमात राजश्री वस्त्र शोभत नाहीत। परंतु आता त्या महाराणी आहेत, त्यांनी असा तापसी वेश धारण नाही केला पाहिजे। त्यांच्या इच्छेला कोण टाळू शकतो? माताचाही आदेश आला आहे की या दिवसामध्ये वहिनींची कुठलीही इच्छा अपूर्ण नाही राहिली पाहिजे। त्या दिवशी तुम्ही लक्ष्मणला सांगितलं होतं की गंगा किनारी ऋषींच्या आश्रमामध्ये काही दिवसांसाठी मला सोडून ये। बस त्याच आज्ञेनुसार मी लक्ष्मणला बोलावणं धाडलं की रथ आत्ताच घेऊन ये, रात्रीच निघून जाणं उचित होईल। सीते आम्हाला विवश करू नकोस। तुला जाण्याची अनुमती देऊन आम्ही अन्यायाची पुष्टी नाही करू शकत। परंतु आपण एका पतिव्रता स्त्रीकडून तिच्या पतिकुळाच्या प्रतिष्ठेसाठी बलिदानाचा अधिकार हिरावू शकत नाही। बलिदान? हो, बलिदान। शास्त्र सांगतं तजेत एकम कुल सार्थ्य ग्राम सार्थ्य कुलम तजेत। कुळाच्या कल्याणासाठी
व्यक्तीचं बलिदान उचित आहे. अन्यथा इतिहास आपल्या दोघांना भित्र ठरवेल. जेव्हा महाबलिदानाची वेळ आली तेव्हा राजमहालातील भोगविलासाचा त्याग करू शकले नाही आणि आपल्या धर्म आणि कर्तव्यांपासून तोंड फिरवून न्याय आणि अन्यायाचा सहारा घेत बसले. आणि स्वामी, आपण विभक्त होऊनही कधी विलग होणार नाही. आपलं नित्य मिलन आहे. जेव्हा कधी एकटे असू तेव्हा एक दुसऱ्यांशी मनाच्या गोष्टी बोलू शकू, एक दुसऱ्यांच्या मनाची गाणी ऐकत जाऊ. सीते, एवढ्या मोठ्या बलिदानाला तू किती सहजरित्या बनवून सांगितलंस. परंतु विचार कर ना की या अवस्थेमध्ये तू एकटी वनात विनासहारा कशी राहशील. जेव्हा तुम्हाला तुमच्या सीतेच्या बाबतीत अशी चिंता आहे, मग सामान्य मनुष्याच्या स्त्रीला अबला समजणं न्यायसंगत आहे. मी हेच सिद्ध करू इच्छिते की स्त्री अबला नाही तर शक्तीचं रूप आहे आणि खरी शक्ती अस्त्रशस्त्रांमध्ये नाही तर खरी शक्ती नैतिक चरित्र आणि धर्मात आहे. आणि हाच धर्म आणि त्याची शक्ती मनुष्याची प्रत्येक ठिकाणी रक्षण करते, मग तो नगरात असो की वनात असो. तसं तर वनात पशु पक्षीही प्रेमाची भाषा समजतात. पाहिलत ना की ऋषींच्या आश्रमाजवळ हिंसक पशुही आपली हिंसा सोडून देतात. सती स्त्रीच्या धर्मातही तीच शक्ती असते. कसला विचार करताय तुम्ही? मी विचार करतोय की या अन्यायाविरुद्ध नारीने विद्रोह केला पाहिजे. अवश्य केला पाहिजे, परंतु या विद्रोहामध्ये कुठल्या अस्त्राचा वापर करावा याचा विचार करायचा आहे. जर स्त्री ही पुरुषांसारखी तीर तलवारींचा वापर करू लागली तर जगामध्ये गोडी आणि भावना कुठून येतील बरं? नारीचं सर्वात मोठं अस्त्र आहे त्याग, आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याला वेदना देण्याऐवजी स्वतः वेदना सहन करणं. दोन्ही अमोघ अस्त्र आहेत. पुरुष तलवारीनं आपल्या शत्रूला जिंकतो तर खरा, परंतु त्याच्या मनावर अधिकार नाही गाजवू शकत. त्याचे घाव तसे शिल्लक राहतात. स्त्री जेव्हा दुसऱ्याचे अत्याचार सहन करूनही त्याच्या बदल्यात प्रेम देते, तेव्हा समोरचा एक दिवस आपली हत्यारं टाकून तिला नमस्कार करतो. पुरुष केवळ शरीरावर विजय मिळवतो, स्त्री मनालाही जिंकून घेते. प्रजा आपलं अपत्य आहे. आज त्यांनी आपल्या मातेवर लांछन लावलं आहे. आपण आपल्या बलिदानानं त्यांच्या हृदयात पश्चातापाची अशी ज्वाला भडकवू की एक दिवस ते नतमस्तक होऊन तुमच्या चरणांवर पडून क्षमा मागतील. बस, मी तुमच्याकडून हेच वचन मागते की माझ्या मागे तुम्ही तुमचं संतुलन नाही घालवणार. तुमचे डोळे भरून आले तर लोक तुम्हाला दुर्बल समजतील की एका स्त्रीच्या विरहात रडत आहे. मग हे बलिदान व्यर्थ होऊन जाईल. लोक राजाला मानव समजत नाहीत, एक महामानव मानतात. एका नायकाची हीच जबाबदारी आहे की लोक त्याच्यापासून प्रेरणा घेतील आणि त्याला लक्षात ठेवून
आपली दुःख आपल्या आतच लपवतील. विधना तेरी लेखनी निष्ठुर निर्मम क्रूर, जो सपने हो नहीं दूर रहे, कर दिया उनको दूर. विधना तेरे लेख किसी की समझ न आते हैं. राम सिया युग युग के साथी बिछड़े जाते हैं. राम सिया युग युग के साथी बिछड़े जाते हैं. विधना तेरे लेख किसी की समझ न आते हैं. कैसे हैं ये राजा रानी, कैसी इनकी करुण कहानी. ये पलकों पे रोक रहे हैं पीड़ा के सागर का पानी. ये पलकों पे रोक रहे सागर का पानी. एक दूजे से एक दूजे की पीर छुपाते हैं. राम सिया युग युग के साथी बिछड़े जाते हैं. विधना तेरे लेख किसी की समझ न आते हैं. पुरजन परिजन महल अटारी, छूटी जाए अयोध्या प्यारी. सारा नगर नींद में सोया, क्या जाने किसने क्या खोया. नीरव निशी में धर्म के रथ पे जोगन चल दी कर्म के पथ पे. बिछड़ के भी ना टूट सके ये ऐसे नाते हैं. राम सिया युग युग के साथी बिछड़े जाते हैं. विधना तेरे लेख किसी की समझ न आते हैं. राम सिया युग युग के साथी बिछड़े
जाते हैं। राम सिया युग युग के साथी बिछड़े जाते हैं। अपने अंतर्द्वंद से हारा हुआ है मौन है। रघुवर तो सीता संग गए, जो रह गया वो कौन है। मन दृष्टि चिंता भावना केवल सिया की ओर है। आशा की एक किरण नहीं, कैसे कहें ये भोर है, ये रैन है या भोर है। मंगल भवन अमंगल हारी, रहो सुदशरथ अजिर बिहारी। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, हिय की प्यास बुझत न बुझाए।